इडली डोशाबरोबर चटणी बनवायची, घरातलं ओला नारळ संपला, काय करायचं? अरे काळजी नका करू, मस्त ही चटणी आहे, लागते कमाल. अजिबात वाटत नाही की तुम्ही ओल्या नारळाची चटणी मिस करताय. बघा काय रंग आलेला आहे, काय टेक्स्चर आलंय आणि काय भन्नाट प्रकरण दिसतंय. आहा हा पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना नारळाचा वापर अजिबात न करता इडली डोशासोबत खाऊ शकतो अशी चटणी बनवणार आहोत. जर तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेला असाल तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे ना तुम्ही आंध्रात जा, म्हणजे तमिळनाडूचं क्युझिन वेगळं आहे, तेलंगणाचं क्युझिन वेगळं आहे. तिथे जरी आपल्याला वाटलं इडली आहे तरी प्रत्येक भागात ती बनवायची पद्धत, म्हणजे आंध्राचं जर तुम्ही सांबर घेतलं तर ते अगदी रस्समसारखं असतं, पण तेच जर तुम्ही केरळमध्ये गेलात, तमिळनाडूमध्ये काय, ते दाटसर होत जातं. सो हा खूप मोठा बदल आहे. त्याचबरोबर चटणी आणि लोणच्यांचे तिकडे व्हरायटीज आहेत. म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलेलं, जितकं मी आत्तापर्यंत दक्षिण भारत फिरले, विजयवाडाचं क्युझिन मला प्रचंड आवडलं होतं. त्यांचे जे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, लोणच्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे कमाल. तर अशा छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. तर आज आपण बिना नारळाची चटणी बनवणार आहोत, जी चटणी तुम्ही इडली किंवा डोशासोबत आरामशीर खाऊ शकता. साहित्य काय घेतले ते बघूयात. एक कांदा असा मोठे मोठे याचे तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर लागेल भरपूर, ही घेतली पण याच्यापेक्षा जास्त लागेल. 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अगदी एक छोटा पीस मी इथे एक चिंचेचा घेतला आहे, त्याऐवजी 1 चमचाभर दही घेतलं तरी चालेल किंवा लिंबाचा रस घेतला तरी काही हरकत नाही. चवीपुरतं मीठ. फोडणी करता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या. आणि ही चटणी छान मिळून यावी यासाठी 2 मोठे चमचे डाळवं घेतलेलं आहे, फुटाणे डाळ असंही त्याला म्हणतात, आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, तर चमचाभर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात कांदा, लसूण आणि हिरवी मिरची. आता हे ना कांदा सोनेरी वगैरे अजिबात करायचं नाही, हलकासा फक्त मऊ करायचा, आणि त्यातला जो कच्चेपण आहे किंवा कच्चा त्यातला जो सुवास आहे तो निघून जाईल इतपत आपल्याला तो फक्त परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतत येतं, त्यामध्ये चिंच पण घालून घेऊया, म्हणजे चिंचही हलकीशी गरम झाली की मऊ होते. चला, आता चटणी तयार करूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे भाजलेले शेंगदाणे. भाजलेले शेंगदाणे नसतील घालायचे तर मग डाळवं थोडंसं जास्त प्रमाणात तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे हाही घालूयात. चिंच जी आपण कांद्यासोबत भाजून घेतली होती, चिंचऐवजी दही किंवा लिंबाचा रस. आधी बारीक वाटून घेऊयात. काय होतं ना, सुके जिन्नस असतील आणि आधीच जर तुम्ही पाणी घालून वाटलं ना तर त्यामध्ये ना ते एकतर नीट वाटलं जात नाही आणि मग त्यामध्ये ते डाळव्याचे किंवा याचे पीसेस राहण्याची शक्यता असते. आता एक बेस आपला तयार झाला आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी, आणि आता हे छान सरसरीत एक संध झालं पाहिजे चटणी. हे छान दळून झालं. वा, काय बहारदार दिसते चटणी. अजिबात वाटणार नाही की ही बिना नारळाची चटणी आहे, आणि सुवासही इतका छान दरवळतं. हे बघा, आता इतपत कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला लागली तर अजून सैल किंवा घट्ट दाटसर करू शकता. आता तडका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, यामध्ये मोहरी छान फुटली पाहिजे. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा, नाहीतर मग ते खूप तेल तापतं आणि मग फोडणी करपते. जिरं, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या. कमाल. चला, ही फोडणी हलकीशी थंड करून घ्यायची आणि मग या चटणीवर घालूयात. कमाल, काय बहारदार दिसते. तर चव छान येते, मिळून पण छान येते. आणि कधी कधी काय होतं ना, ओला नारळ पटकन उपलब्ध होत नाही,
तर अशा वेळेस ही चटणी नक्की बनवून बघा. इडलीसोबत कमाल लागते, डोशासोबत पण खाऊ शकता, इवन आपल्या पराठ्यासोबत वगैरे पण कमाल लागते ही चटणी. फ्रीजमध्ये 1 दिवस टिकते, फ्रीझरमध्ये ठेवली तर एखाद महिना छान टिकते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.